हिंदूंबद्दलच बोलणार, कारण मी हिंदू आहे आणि माझ्या धर्माची अशी अवहेलना झालेली मला चालणार नाही. हिंदू खत्रे में हे जरी खरं असलं तरी तो कोणापासून हे आपल्याला कोणीच सांगितलं नाही. शिवरायांच्या जयंतीमध्ये डीजे लावून नाचणाऱ्या लोकांना छत्रपती शिवरायांचं पूर्ण नाव जरी विचारलं तरी यांना सांगता येणार नाही आणि हे लोक आपल्याला संस्कृतीच्या थापा मारणार आणि हे लोक हिंदूंना वाचवणार किंवा हिंदू धर्माला वाचवणार. अजून एका केसमध्ये एका स्पीकरला कोणीतरी चुकून कुंकू लावला तर प्रत्येक जण त्या स्पीकरला कुंकू लावायला लागला. हिंदू धर्माला खरा खतरा आहे तो अशा अंधश्रद्धांपासून, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा खतरा आहे किंवा धोका आहे तो म्हणजे अशा अंधश्रद्धाळू लोकांचा फायदा घेणाऱ्या बाबांपासून. काय म्हणे तर याच्या अंगामध्ये हनुमान आले आणि हनुमान येऊन करतायत काय, तर कधी नारळ फोडून त्यामध्ये पैसे काढतायत, कधी भिंत पडतायत. अरे बाबा, खरंच जर हनुमान तुझ्या अंगामध्ये आले असतील तर जाणं पाकिस्तान बॉर्डरला. एक बाई विनवणी होऊन याच्याकडे आली आहे, ती काहीतरी मागते, तर हा महाशय म्हणतोय की तू देवीला काय देणार. अरे तू काही गल्ला उघडून बसलाय का, दुकानात बसलाय का, की 20 रुपयाला प्रसाद देतो, 30 रुपयाला आशीर्वाद देतो. तू दुसरीकडे येतोय अनिरुद्धाचार्य, तो म्हणतो कधी गाईचं शेण खा तुम्हाला पोरं होतील, कधी म्हणतोय तुम्हाला अगस्त्य ऋषीमुळे स्वातंत्र्य मिळालं. काही बडबडतो आणि लोक याच्या मागे वेड्यासारखे धावतात. या सगळ्यांचा बाप म्हणजे तो बालाजी बागेश्वर धामवाला. काय म्हणे तर जेव्हा याचा बिझनेस सुरू झाला त्यावेळेला हा डायरेक्ट देवाशी फोनवर बोलायचा. तुटा तुटा एक परिंदा ऐसे तुटा म्हणत म्हणत या कैलाशकरचा मेंदू डोक्यातून तुटून मोस्टल्याच्या गुडघ्यात जाऊन बसलाय. कोणतीही राजकीय पार्टी सत्तेत येऊ द्या किंवा सत्तेच्या बाहेर असू द्या, एक आपल्याला प्रश्न भारतात बघायला मिळतो तो म्हणजे हिंदूंच्या बाबतचा. प्रत्येकाचं एक मत असतं की हिंदू खत्रे में. हिंदू खत्रे में हे जरी खरं असलं तरी तो कोणापासून हे आपल्याला कोणीच सांगितलं नाही. कधी तुम्ही जैन लोकांना महावीर जयंतीच्या दिवशी डीजेचे गाणे लावून नाचताना पाहिले का? कधी मुस्लिम लोकांना ईदच्या दिवशी असा नंगानाच करताना पाहिलंय का? मग आपण हिंदू लोकच आपल्या हिंदू सणांच्या दिवशी डीजेच्या तालावर दारू पिऊन नंगानाच का करतो? आपल्या संस्कृतीचं विभत्सीकरण का करतो हेच मला कळत नाहीये. अलीकडच्या काळात कोण जास्त मोठा डीजे लावतोय किंवा कुणाचा साऊंड सिस्टीम खूप मोठी आहे किंवा कुणाचा लेझर सिस्टीम मोठी आहे हेच बघण्याचा प्रयत्न आपण करतोय. महापुरुषांच्या जयंत्या किंवा सणवार कशासाठी साजरे करायचे, तर यांच्याकडून आपल्याला काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे यासाठी की फक्त धिंगाणा करण्यासाठी, हेच मला कळत नाही. महापुरुषांच्या जयंतीच्या नावाखाली बाया नाचवल्या जात आहेत, लिटरली बाया नाचवल्या जात आहेत. आता थोडे लोक माझ्या अंगावर येतील, म्हणतील की लोककला आहे. मित्रांनो, मी एकच सांगतो, लोककला ही लोककलेच्या ठिकाणी असायला पाहिजे. महापुरुषांच्या जयंतीला किंवा अशा ठिकाणी ती कुठेही चालता कामा नये. लोककलेचा दर्जा तिला आहे की तिच्या ठिकाणी ठीक आहे, पण शिवाजी महाराजांच्या जयंतीला तर तुम्ही उद्या लोककलेच्या नावाखाली बाया नाचवायला लागला, त्यांच्या प्रतिमेचा काय अर्थ राहणार हा विचार करण्याची गरज आहे. याहून पुढे जाऊन मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. ह्या ज्या शिवरायांच्या जयंतीमध्ये डीजे लावून नाचणाऱ्या लोकांना छत्रपती शिवरायांचं पूर्ण नाव जरी विचारलं तरी यांना सांगता येणार नाही आणि हे लोक आपल्याला संस्कृतीच्या थापा मारणार आणि हे लोक हिंदूंना वाचवणार किंवा हिंदू धर्माला वाचवणार. कावड यात्रेच्या नावाखाली तरुण पाणी आणतात आणि शिवलिंगाला किंवा एखाद्या ठिकाणाच्या पवित्र ठिकाणाहून पाणी आणून ते दुसऱ्या ठिकाणी किंवा महादेवाच्या मंदिरावर अर्पण करतात. ही चांगली गोष्ट आहे, करायला हवी, करायला हरकत नाही, आपली संस्कृती आहे. पण याच कावड यात्रींना कधी कुठे रस्त्यामध्ये कुणास तरी धक्का लागला आणि कावड खंडित झाली तर हे लोक अक्षरशः आपला धर्म विसरून त्या लोकांना मारहाण करतात, त्यांच्या गाड्या उलट्या पालट्या करतात. गाडीमध्ये बाया बसल्यात, आया बसल्यात, स्त्रिया बसल्यात, या कशाचीही काळजी करत नाहीत, त्यांना काही फरक पडलेला नसतो. कित्येक केसेसमध्ये तर हे लोक पोलिसांनाही मारतात. मग कोणता हिंदू धर्म अशा हिंसेचं समर्थन करतो मला कळत नाहीये. बरं, ज्यांचा तुम्हाला धक्का लागला ते लोक हिंदू होते की इतर धर्माचे होते हेही तुम्ही बघत नाही. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये ते हिंदूच लोक असतात, कारण बाकीच्या धर्माचे लोक असे जेव्हा कावड यात्रा निघत असते त्यावेळेला तिथून मधून जात नाहीत. आणि ज्या हिंदूंचाही तुम्हाला धक्का लागलेला असतो त्यांनी जाणून बुजून मारलेला नसतो, ते पण हिंदूच आहेत, चुकून लागलेला असतो. पण या कोणत्याच गोष्टीचं हे लोक काळजी करत नाहीत आणि सरळ मारहाण चालू करतात. मग ह्या हिंसेचं समर्थन आपण कसं करणार? कोणता देव अशा भक्तांच्या पाठीशी उभारणार हे काही कळत नाहीये. याच कावड यात्रेतून आणलेलं तीर्थ लोकांना मंदिरात नंबर होते त्यामुळे बाहेर लावलेल्या एका टीव्हीच्या स्क्रीनवरती अर्पण करताना मी पाहिलेलं आहे. तर हेच करायचं होतं तर घरी बसून घरातल्या आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर आपण का पाणी अर्पण केलं नाही? काय म्हणायचं या अंधश्रद्धेला? जर एवढ्या श्रद्धेने तुम्ही पाणी आणले तर त्या शिवलिंगापर्यंत तरी पोहोचू द्या. तुम्ही त्या टीव्हीच्या स्क्रीनवर ते पाणी, मागे काही लोक एसीचं टपकणारं पाणी, एका मंदिराच्या बाहेर एसीचा जो वेंट असतो तो लावलेला होता, त्यातून जे पाणी टपकत होतं त्याला तीर्थ म्हणून पित होते. हिंदूंना अजून एक खतरा आहे तो म्हणजे अंधश्रद्धेपासून. अजून एका केसमध्ये एका स्पीकरला कोणीतरी चुकून कुंकू लावला तर प्रत्येक जण त्या स्पीकरला कुंकू लावायला लागला. त्या मंदिरात ठेवलेला स्पीकर तो होता आणि त्यालाच देव मानू लागले. हिंदू धर्माला खरा खतरा आहे तो अशा अंधश्रद्धांपासून, आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा खतरा आहे किंवा धोका आहे तो म्हणजे अशा अंधश्रद्धाळू लोकांचा फायदा घेणाऱ्या बाबांपासून. मार्केटमध्ये असे बाबा रोज रोज एकत्र असतात. नवीन नवीन बाबा रोज मार्केटमध्ये तयार होतात, कुणी जेलमध्ये जातात, कुणी बाहेर राहतात, पण त्यांचं काम नेहमी चालू असतं. तर याच्याकडेच बघा, हा बाबा नवीन मार्केटमध्ये आला. अखंड की जीती जागती तस्वीर है। राजस्थान के डीडवाना जिले के मडुकरा गांव में एक आदमी मंदिर की दीवार पर
ऐसे झटके मार रहा है जैसे उसमें कोई देवीय शक्ति समा गई हो। आंखें फाड़ फाड़ कर दिखावा कर रहा है जैसे कोई काल्पनिक भगवान इसमें प्रवेश कर गए हो। शुरू में शांत, लेकिन कुछ ही पल में ऐसे नाटक शुरू हो गया। भीड़ भी हैरान, कोई आरती उतार रहा है, कोई सेवा में लग गया है। और इस पूरे ड्रामे का असली मकसद काय म्हणे तर याच्या अंगामध्ये हनुमान आलेत आणि हनुमान येऊन करतायत काय तर कधी नारळ फोडून त्यामध्ये पैसे काढतायत, कधी भिंत पाडतायत। अरे बाबा, खरंच जर हनुमान तुझ्या अंगामध्ये आले असतील तर जा ना पाकिस्तान बॉर्डरला, जा चीन बॉर्डरला, आमचे जवान तिथं शहीद होत आहेत ते तर वाचतील। काही तर करत बसले, कधी नारळ फोडला, कधी भिंत फोडली, यातून कुणाला काय मिळणार आहे? बरं, तुला काय फायदा होणार आहे? तर कोणाचं काय तर कोणाचं काय? माता का क्या देगी अगर तेरे को पहले उसमें राम दे दिया? बोल, माता है कि मांगती है? बखारन है, यूं बता जरा। जो मांगेगी कि दे दूंगी का क्या मतलब है? तो तू बता, तू क्या दे सकते है? सॉरी, अरे तू छोड़, तेरे को एक के हवन में सेट हो जाएगी। तू तो बोल, फटाफट बोल, क्या देगी भंडारा में? बोल फिर फटाफट बोल, है जल्दी बोल, संगत भी भुक्की बैठ। आता या महाशयांकडे बघा, कपडे काय घातलेत, बाईचे घातलेत की पुरुषाचे घातलेत हे काय मला कळत नाही, पण तरी बघा, एक बाई विनवणी होऊन याच्याकडे आली आहे, ती काहीतरी मागते, तर हा महाशय म्हणतोय की तू देवीला काय देणार? अरे तू काही गल्ला उघडून बसलाय का? दुकानात बसलाय का? की 20 रुपयाला प्रसाद देतो, 30 रुपयाला आशीर्वाद देतो? ती बिचारी स्वतःचं दुःख घेऊन तुझ्याकडे आली आहे, देवाकडे आली, तर देव त्याचं दुःख बघेल, तिचं सॉल्व्ह करेल। तू मध्ये 20 रुपये किंवा 30 रुपये मागणारा कोण आहेस? तू गल्ल्यावर बसलाय का की धंद्यावर बसलाय? तो दुसरीकडे तो एक अनिरुद्धाचार्य, तो म्हणतो कधी गाईचं शेण खा तुम्हाला पोरं होतील, कधी म्हणतोय तुम्हाला अगस्त्य ऋषीमुळे स्वातंत्र्य मिळालं, काही बडबडतो आणि लोक याच्या मागे वेड्यासारखे धावतायत। कसं होणार आहे बरं? आणि या सगळ्यांचा बाप म्हणजे तो बालाजी बागेश्वर धामवाला। काय म्हणे तर जेव्हा याचा बिझनेस सुरू झाला त्यावेळेला हा डायरेक्ट देवाशी फोनवर बोलायचा। बघा याचा जुना व्हिडिओ। जी अच्छा, ये अर्जी किसकी थी बच्ची की? जरा दृष्टि बात कीजिए, किसके पास थी? सेनापति जी से जरा बात करवाइए ना हमारी। हाँ, प्रणाम करता हूँ श्री चरणों में, दास का सीताराम। ये ज्योति बच्ची आई हुई है आपके श्री चरणों में, ये पास होने की अर्जी लगी थी, आपकी कृपा से ये पास हो गई है बच्ची। आगे का मार्ग और कृपा कर दे में बप्पा के आदेश अनुसार। जी ठीक है, हाँ ठीक है। किस मार्ग में जाना चाहिए? शिक्षक लाइन में जाओगे जा, आशीर्वाद है, भगवता से आई हुई है। आता मोस्टली व्हॉट्सअपवर काम होत आहे, कारण आता असे काय चाळे तो करताना दिसत नाही आहे, डायरेक्ट लिहितोय। व्हॉट्सअप मेसेज वाचायची तशी लोकांना सवय झाली, तसाच काय प्रकार झालाय। तर दुसरा एक महाराज आपल्या इंडस्ट्रीमध्ये नवीन एंट्री होतीये, तो म्हणजे कैलाश खेरची। कंप्यूटर चला रहा, और कंप्यूटर को कौन चला रहा है? का मेरे राम चला रहे हैं। आप किसी भी अंग्रेज से राम बुलवाओ, रैम बोलेगा। कंप्यूटर में क्या लगता है? रैम लगता है। आज पूरी दुनिया कहाँ से चल रही? इनका दाता चला रहे हैं पूरी धरती को, तो तुम इनका दाता लिखो, DATA। अब इनसे अंग्रेजों से बुलवाओ, डेटा। तुम इनका राम के बिना कंप्यूटर नहीं चलेगा, और डेटा के बिना ये संसार नहीं अब चलेगा। तुम्हारा कोई भी धंधा हो भैया, डेटा से चल रहा है। टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा म्हणत म्हणत ह्या कैलाश खेरचा मेंदू डोक्यातून तुटून मोस्टली याच्या गुडघ्यात जाऊन बसलाय। काय म्हणतोय तर डेटा म्हणे, डेटामुळे जग चालतं, रॅममुळे कॉम्प्युटर चालतो, आणि तो डेटा नाही तर तो दाता आहे, आणि ते रॅम नाही तर तो राम आहे। म्हणून हा म्हणतो की राम आणि दाता मिळून हे पूर्ण जग चालवत आहेत। मला असं वाटतंय नवीन बिझनेस याचा लवकरच सुरू होणार आहे, आणि मार्केटमध्ये एका नव्या बाबाची एंट्री होणार आहे, तो म्हणजे कैलाश खेर। एवढं सगळं बोलून सुद्धा थोडे लोक आता येतील आणि मला म्हणतील की तू हिंदूंबद्दलच का बोलतोय? तर मी फक्त हिंदूंबद्दलच बोलणार, कारण मी हिंदू आहे आणि माझ्या धर्माची अशी अवहेलना झालेली मला चालणार नाही। बाकीचे लोक काय करतायत तो त्यांचा प्रश्न आहे, बाकीचे धर्म काय करतायत तो त्यांचा प्रश्न आहे। मी फक्त हिंदूंबद्दल बोलणार। त्यामुळे तुम्हाला अशा लोकांबद्दल काय वाटतं, अशा ढोंगी बाबांबद्दल काय वाटतं, मला नक्की कमेंटमध्ये सांगा। कुठे ढोंगी बाबा आणि कुठे विज्ञान आणि धर्मामधला फरक सांगणारे प्रेमानंद महाराज, यामध्ये काहीतरी फरक आहे की नाही? कोणत्या बाबांना तुम्हाला सपोर्ट करायला आवडेल हे तुम्ही नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। जय महाराष्ट्र।